एरोंडोल तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून पंचायत समिती, कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांनी यंदाच्या हंगामासाठी सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत। बियाणे विक्रेत्यांकडे 10 मे 2025 पासून बियाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे। मात्र 15 मे पासून बियाण्यांची अधिकृत विक्री सुरू होणार। सध्या पहिल्या टप्प्यात सुमारे 15 ते 20% बियाणे उपलब्ध आहे। जामनेर तालुक्यातील पोहर येथे, सोयगाव तालुक्यातील फरदापूर तांडा येथील चव्हाण परिवार वऱ्हाडींना घेऊन घरी परत असताना शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता पोहर जामनेर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ भीषण अपघात घडला। या अपघातात 65 वर्षीय दशरथ रतन चव्हाण जागीच ठार झाले, तर 11 जण जखमी झाले। जखमीमध्ये 7 वर्षीय कार्तिक राठोडचाही समावेश आहे। बेळगाव शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ, अवजड वाहनांची कोंडी आणि अव्यवस्थित पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। बस स्थानक परिसर, तहसील कार्यालय, पारोडा चौफुली, पाचोरा कॉर्नर आदी ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिक व वाहनधारक त्रस्त झाले आहेत। बेळगाव तालुक्यातील कोसगाव येथे बडनेरा नाशिक रोड मेमू गाडीला कोसगाव स्टेशनवर थांबा मंजूर झालेला असला तरी प्रत्यक्षात ही गाडी अद्याप थांबत नाही। परिणामी कसगावसह परिसरातील 60 खेड्यातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली। अमळनेर येथील संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांनी भाविकांना बालविवाह न करण्याचे आवाहन केले। अक्षय तृतीयेपासून सुरू झालेल्या यात्रोत्सवात बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती उपक्रम बोरी नदी पात्रात राबवण्यात येत आहे। पारोडा तालुक्यातील खेडीटोक येथे महाराणा प्रताप जयंती निमित्ताने श्री महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कथेचे निरूपण धर्मभूषण मनोज महाराज इणगावकर हे करणार आहेत। 11 मे ते 18 मे पर्यंत दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत कथा वाचन होईल। अंगणवाडीतील 3 ते 6 वय गटातील मुलांची नोंद शासनाकडे असते, परंतु खासगी शाळांतील नर्सरी, प्री प्रायमरी शाळांवर नियंत्रण नसते। आता शाळा व तेथील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शासनाकडून प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू केले। जळगावात पिंपराळा भागातून एका बांधकामाच्या ठिकाणावरून 6000 रुपये किमतीची लोखंडी पत्रे अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना 6 मे रोजी समोर आली। या प्रकरणी प्रवीण अशोक महाजन यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पारोडा तालुक्यातील शेवगे प्रभ येथे कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय खरीप हंगामापूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी माजी कृषी सभापती डॉक्टर दिनकर पाटील उपस्थित होते। जामनेर तालुक्यातील पोहर येथे जळगाव येथील जितेंद्र भागवत थाटे हा सुशिक्षित बेरोजगारांना फसवणूक करून लाखोचे चुने लावत होता। त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या ताब्यातून 4 लाख रुपये जप्त केले। ही रक्कम जामनेर न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी तक्रारदार गजानन तुळशीराम पाटील यांना परत देण्यात आली। चोपडा तालुक्यात केंद्र पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह शिक्षणाच्या दर्जात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चोपडा पंचायत समितीचे ज्येष्ठ केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे यांना जिल्हा विकास समन्वय समितीच्या वतीने जिल्हास्तरीय दिशा पुरस्कार प्रदान करण्यात आला। एरोंडोल शहरातील शिवाजीनगर ते बसस्थानक व दत्त मंदिर रस्त्यावरील भराव पुलावरील अनेक पथदिवे मागील 2-3 महिन्यापासून बंद असून त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे। जळगाव रस्त्यावर वादळामुळे कोसळलेल्या झाडांच्या फांद्या पडून आहेत, मात्र मनपाकडून अद्यापही त्या उचलून रस्ता मोकळे केलेले नाही। यावल तालुक्यातील चुंचाळे येथील आदिवासी बांधवांना घरकुले मंजूर होती, मात्र गायरान जमिनीचा प्रश्न असल्याने घरकुलाचे काम रखडले होते। याबाबत प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांनी प्रस्ताव दाखल केल्याने या जागेवर घरकुल मंजूर करण्यात आल्याने जागेचा प्रश्न मिटला। आता आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचे घर बांधता येणार। रावेर तालुक्यातील दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयात सन 2008-2009 मधील माजी 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवारी पार पडला। 16 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आले। शाळेतील जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। मुक्ताईनगर येथे योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या उपक्रमात नोंदणी केलेले 434 इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे भांडी वाटप करण्यात आले। लाभार्थ्यांची फिरफिर होऊ नये म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक ठिकाणी शिबिराचे आयोजन करून लाभ दिला जात आहे।